नमस्कार मित्रांनो, मी रोहन चुंबळे तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 21st सेंच्युरी स्किल्स म्हणजे 21व्या शतकामध्ये लागणाऱ्या कौशल्यांकरता तयार करण्यात आलेलं हँडबुक. हे हँडबुक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवलेलं आहे सी-बी-एस-ईनी आणि आपल्या या विद्यार्थ्यांकरता भविष्यामध्ये कुठल्या कौशल्यांची गरज असेल याच्याबद्दलची माहिती हे देत आहे. आपले पुढचे काही व्हिडिओ आपण ह्याच्याच बेसिसवरती करणार आहोत. इथे बघूया आपण की 21व्या शतकातले कौशल्य म्हणजे कुठले कौशल्य? तर इथे सांगितलेलं आहे की एक ब्रॉड सेट ऑफ नॉलेज, स्किल्स, वर्क हॅबिट्स अँड कॅरेक्टर ट्रेट्स म्हणजे ज्ञान आहे, कौशल्य आहे, कामाच्या सवयी आहेत आणि कॅरेक्टर ट्रेट्स म्हणजे चरित्र्यामध्ये तुमचे जे काही गुण आहेत, हे या सर्वांना एकत्रित करून जे काही तयार होईल ते 21व्या शतकातले कौशल्य असतील, असं कोण म्हणतंय? एज्युकेटर्स, स्कूल रिफॉर्मर्स, कॉलेज प्रोफेसर्स, एम्प्लॉयर्स आणि बाकी सर्व. आणि हे सर्व लोकं तुम्हाला सांगतायत, की कुठल्या-कुठल्या प्रकारच्या तुम्हाला स्किल्सची गरज आहे. या स्किल्सचा एकंदरीत जो काही भाग आहे, तो इथे यांनी मेन्शन केलेला आहे. क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्नाला सोडवण्याकरता तुम्ही कशा प्रकारचा विचार करू शकता, ह्याच्यावरती पूर्ण ह्याचा भर आहे. कोलॅबोरेशन एंड लीडरशिप. कोलॅबोरेशन म्हणजे लोकांबरोबर एकत्र येऊन काम करणं आणि लीडरशिप म्हणजे एकत्र आलेल्या लोकांना एक दिशा देण्याचं काम तुम्ही करणं. त्याच्यानंतर ॲजिलिटी म्हणजे काय चपळता. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामाला जाणं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना कामामध्ये बदल करून घेणं. अडॅप्टॅबिलिटी म्हणजे काय, की येणारा जो काही वातावरणातला बदल असेल, कामाच्या ठिकाणचा बदल असेल, ज्याला ऑर्गनायझेशन कल्चर म्हणतात, त्याच्यामधला बदल असेल, या सर्वांच्या साथीने तुम्ही कामामध्ये होणारा बदल स्वीकारून पुढे-पुढे जायला पाहिजे. इनिशिएटिव्ह अँड एंटरप्रेन्योरिझम म्हणजे काय, की उपक्रमशीलता. तुम्ही स्वतःहून पुढे यायला पाहिजे कुठलाही उपक्रम करण्याकरता आणि एखादा जर व्यवसाय तुम्हाला सुरू करता येऊ शकत असेल, तर तो सुरू करण्याकरताही तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्याकरताचे खास स्किल्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत. इफेक्टिव्ह ओरल अँड रिटन कम्युनिकेशन हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे, की जे उत्तम नेते असतात, हे उत्तम ओरेटर असतात, उत्तम कम्युनिकेटर असतात. सर्व नेते, सर्व व्यावसायिक हे आपलं म्हणणं हे उत्तमरित्या समोरच्या माणसाला पटवून देऊ शकतात आणि म्हणूनच त्यांना एवढ्या मोठ्या पदावर जाता येतं, त्यांचा व्यवसाय यशस्वी करता येतो. त्यामुळे आपण इफेक्टिव्ह ओरल अँड रिटन कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे. त्यानंतर ॲक्सेसिंग अँड एनालायझिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की कुठलंही काम करत असताना आपल्याला आता डाटाची गरज आहे. डाटा म्हणजे मोबाईलचा डाटा नाही, तर काम करत असताना कुठल्या प्रकारचे ट्रेंड्स आहेत, कुठल्या प्रकारच्या वस्तूंची खपत जास्त आहे, कुठल्या भागामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे, या सर्व गोष्टींचा डाटा आज उपलब्ध आहे. त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आपल्याला आणि तो हातामध्ये लागल्यानंतरही त्याचा वापर कसा करता येईल, त्यातून काय माहिती मिळते ह्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायला लागेल. त्यानंतर ॲक्सेसिंग अँड एनालायझिंग इन्फॉर्मेशन झाल्यानंतर क्युरिओसिटी आणि इमॅजिनेशन म्हणजे काय, की तुमच्यामध्ये एक प्रकारचं कुतूहल असलं पाहिजे, की ह्याचा वापर कसा करता येईल. नवीन-नवीन गोष्टी या जगामध्ये कुठल्याही येत आहेत आणि या सर्व गोष्टींचा वापर करून मी काय-काय करू शकतो, हे आपल्या मनामध्ये इमॅजिन व्हायला पाहिजे. आपण म्हणतो ना, की ताजमहल हा सगळ्यात पहिले कुठे बनला होता? तर लोकं म्हणतात, की आग्र्यामध्ये बनला होता. एक तर आहे, पण तसं नाही. ताजमहल सगळ्यात पहिले शहाजहानच्या मनामध्ये बनला होता. तो त्यांनी इमॅजिन केला होता आणि तो इमॅजिन केला होता म्हणूनच तो खरोखर जमिनीवरती अवतरला. त्यामुळे लक्षात ठेवा, आपणाला हे 21व्या शतकातले जे स्किल्स आहेत, याच्याकरता या सर्व बाबींचा अभ्यास करायचा आहे. आजपुरतं एवढंच. धन्यवाद.